नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. सारंग आता फोनवर बोलत असतो तेवढ्यात काय समोरून अमृता येते. बहिणी बरं झाली सा तू आली. काय रे सारंग, काय बोलायचंय? कुठे? अरे नुकतीच झोपली बाबा ती. का दिवस रडवून चिडचिड करून थकून गेली, आता फायनली झोपी गेली. फार हसत असतो. अमृता म्हणते काय रे तू एवढा का आनंदी आहे, तू कशाला एवढा खुश होतोय, काय कारण आहे सारंग? तर मोनिका चाललेली असते वर. मोनिका लगेच यांचं बोलणं चोरून ऐकते सवयीप्रमाणे. सावली तयार झाली एकत्र वाढदिवस साजरा करण्यासाठी. तर म्हणते अरे किती आनंदाची गोष्ट आहे सारंग, जी पोरगी दुपारपर्यंत ठामपणे नकार देत होती अचानक कशी तयार झाली रे? आता मोनिका यांचं बोलणं अगदी बारीक ऐकत असते की हे दोघं नेमकी काय बोलताय. वहिनी तयार झाली पण अटी सुद्धा तेवढ्याच घातल्यात तिने. अटी म्हणजे काय तर नाही सांगितलंय, समोरासमोर ये मग भेटून बोलूया. रे बाबा, ज्या काय अटी असतील ना त्या मान्य कर आणि एकत्र वाढदिवस ते एकत्र. पोरं खुश होत असतील तर आपल्याला काहीच अडचण नाहीये. प्लीज सारंग तिला नाराज करू नको. अमृताला काहीही करून सारंगला आणि सावलीला एकत्र आणायचं असतं. त्याला तरी बर्थडे एकत्र साजरा झाला पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे. आता मोनिकाने सारंग आणि अमृता जे काही बोलली ते सगळं ऐकलेलं असतं. काय ओवी खुश होणार, कमाल, काही सांगू नको. आमचं ठरलंय की जरा सरप्राईज देऊया. अमृता म्हणते चांगलं, खूप खूप चांगलं झालंय आणि प्लॅन तर एक नंबर बनवलाय. तुम्ही खूप खुश असतो आणि त्यापेक्षाही अमृता खुश असते. पण मोनिकाला मात्र एक विषय मिळालेला असतो घरामध्ये राडा घालण्यासाठी. आता ओवी आणि अबीर नेहमीप्रमाणे फोनवर बोलत असतात. काहीच वर्क होत नाही रे, कितीही काहीही प्लॅन कर, कोणावर काहीच परिणाम होत नाही. अबीर सुद्धा टेन्शन मध्ये असतो. जशी इकडे ओवी टेन्शन मध्ये तसं अबीर तिकडे टेन्शन मध्ये. आई बाबा म्हणजे जगातले हट्टी, त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाहीये. ते वाढदिवसाचं नाव जरी काढलं तर आई लगेच विषय बदलून टाकते. ओवी बाबा इकडे पण तेच आहे, फक्त वाढदिवस म्हटलं की दूर दूर पळतोय बाबा. बेळगावची आठवण यायला लागली. मी जेव्हा बेळगावला होतो तेव्हा गल्लीतले सगळे मित्र मैत्रिणी यायचे आणि मस्त असं दणक्यात माझा वाढदिवस साजरा व्हायचा. दिवस आधीच तयारी करून ठेवायची, वाढदिवसाचं मस्तपैकी सजवायची, खायला प्यायला खूप खूप छान माझा वाढदिवस असायचा. ती काहीच नाहीये, तयारीच नाहीये. माझा वाढदिवस आहे की नाही मला कळतच नाहीये. इतकी शांतता आहे ओवी आमच्या घरी, तुला मी काय सांगू. आता अबीर ओवीला सांगतो आणि ओवी तेच अबीरला सांगत असते. अबीर मला माहिती की या वर्षी साधं एक चॉकलेट सुद्धा मिळणार नाहीये. छान छान गिफ्ट मिळतात प्रत्येक वेळेला, या वेळेला चॉकलेट मिळतं की नाही म्हणून शंका आहे. म्हणतो तुला माहितीये का, नको मिळू दे चॉकलेट, मिळू दे नाही मिळू दे किंवा गिफ्ट नाही मिळालं तरी चालेल, पण या वर्षी त्या लोकांच्या बरोबर वाढदिवस साजरा करायचा नाही म्हणजे नाही. एकत्र असेल तर वाढदिवस, नाही तर वाढदिवस नाही साजरा करायचा. कळतंय का ओवी? ओवी म्हणते हो हो अबीर, मी सुद्धा तेच म्हणणार आहे. आपला वाढदिवस त्यांच्या शिवाय साजरा करायचा, जे होईल ते होईल. पण शाळेत भेटायचं आणि सगळ्या मित्रांच्या बरोबर केक कापून टाकायचा. ही शाळेत केक कुठून आणणार, तुला कळतंय का काही? जाणार कोण, पैसे देणार कोण, केक आणणार कोण? इथले पिऊन काका आहे ना, त्यांना सांगू की बँक मध्ये पैसे आहेत ना ते देईन की त्यांना मी. खरं तरी बर्थडे एकत्र करायचा म्हणजे करायचा, लक्षात ठेवायचंय अबीरा. अबीर म्हणतो डन डन. आता दोघांनीही डन केलेलं असतं तर जाम खुश असतो. तर मोनिकाचं मोबाईल मध्ये काहीतरी चाललेलं असतं आणि शुभ्रा तिथे असते. हा ड्रेस किती छान आहे ना ग. शुभ्रा आता स्वतःच्या अंगाला असं तो ड्रेस लावते आणि मोनिकाला दाखवत असते, बघ की किती छान ड्रेस, बर्थडेला घालू का ग मी? मोनिका म्हणते काय तू की दुसरा ड्रेस घेणार आहे मला, सांग ना कोणता ड्रेस घालू. मोनिका म्हणते गप्प बस ग, काय बडबड गप्प बस जरा. म्हणते मम्मा ओवीला जे गिफ्ट देणार आहे ना ते सेम टू सेम मला पण द्यायचं बरं, तिला एकटीला द्यायचं नाही, ते गिफ्ट मला सुद्धा मिळालं पाहिजे. या शुभ्राची इतकी तयारी चाललेली असते, जे देणार आहे ना ते मला पण द्यायचंय, नाही दिलं तर मी चिल्लणार बरं. ए बाई गप्प बस ग, इन्व्हिटेशन दिलं नाही, हिचं काय गिफ्ट वगैरे चाललंय, तू गप्प बसा जरा शुभ्रा. ते का आता फार चिडलेली असते. ती म्हणते इन्व्हिटेशनच दिलं नाही तर काय गिफ्टची तयारी चालली. म्हणते असं कसं, बोलू दे करतीये. ओवी माझी बहीण आहे आणि मी बर्थडेला जाणार म्हणजे जाणार. मोठी आली बहीण. इतकी रागाने बघत असते मोनिकाकडे. आता फार चॅप्टर असते. या बर्थडेच्या याच्या सुद्धा स्वतःची संधी साधून घेणार असते. मोनिका बर्थडे म्हणजे डबल लॉटरी, आणि खरंच मोनिका म्हणते माझ्यासाठी तर डबल लॉटरीच आहे. दिवसाला सावली नक्की येणार म्हणजे येणार. आली की म्हातारीचा पारा चढणार, मग काय वाढदिवस दुसरीकडे आणि तमाशा तिसरीकडे. सारंग आणि तिलोत्तमामध्ये कडाक्याचं भांडण होणार. हीच तर संधी आहे मोनिका, आपली पोळी शेकून घ्यायची आहे. तिलोत्तमा आणि सावलीचं भांडण चाललं की आपण आपली संधी सोडायची नाही. त्यांच्या समोर जो काही तमाशा होईल ना, कमाल तमाशा असणार आहे. त्यात महत्वाचं, घरात पार्टीसाठी सगळे बिझी असताना खंड्याचा फोन मी शोधून काढणार आणि तो पळवणार म्हणजे पळवणार. म्हणते मी काय करू, तमाशा बघायला बर्थडेला थांबू की फोन चोरून सगळा डाटा वगैरे तोपर्यंत माझ्याकडे घेऊ? दोन्ही पण ऑप्शन फायद्याचे, पण आता कोणता चूज करू कळत नाहीये. आता मोनिकाला घरातला तमाशा बघायचा की खंड्याचा फोन चोरी करायचा, यामध्ये तिला कन्फ्युजन झालेलं असतं. मी नेमकी काय करू तिला कळत नसतं. त्यावर तिचा आता विचार चाललेला असतो. आता शुभ्रा जी असते ती मस्तपैकी कपडे वगैरे ट्राय करत असते, कोणते घालायचे कोणते नाही, आतापासूनच तयारीला लागलेली असते. आता मोनिका उठते आणि मोनिका म्हणते शुभ्रा जा बाहेर खेळायला. मी काय चूज केलं, मी काय करणार आहे उद्या तुला कळेलच. शुभ्रा जा बरं बाहेर खेळायला बाळा. आता लगेच बाहेर खेळण्यासाठी निघून जाते आणि मोनिका विचार करायला बेडरूम मध्येच थांबलेली असते. माझी लेक करेक्ट ऑप्शन चूज केलाय. त्याचा फोन गायब करायचा हा जो ऑप्शन आहे हा नंतर सुद्धा वर्कआउट करता येईल. आधी सावली बर्थडेला आल्यानंतर जो काही तमाशा होणार आहे तो बघणं
सगळ्यात इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि ते मी करणारच. बर्थडेला मी हजर राहणार म्हणजे राहणारच. बर्थडेला सावलीला बघितल्यावर म्हातारीचा काय पारा चढणार, कमालीचा तमाशा होणार आहे ना. म्हातारीचा पारा चढल्यावर तो तमाशा परत परत बघायला मिळणार नाही आणि तो मला मिस करायचा नाहीये. काही झालं तरी तो तमाशा मला बघायचा आहे म्हणजे बघायचाच आहे. एकाचं ठरलेलं असतं, खंड्याचा फोन नंतर बघायचा, आधी बर्थडे मध्ये होणारा तमाशा बघायचा. पर्यंत माझ्या सासूबाईची तिथे जाऊन विश कालवायला लागणार की नाही, लगेच माझ्या सासूला जाऊन सांगतेच की मी. मुलगा तिच्या पाठीमागे काय काय पराक्रम करतो माझ्या सासूला कळू दे की. तिच्या बर्थडेला सावली सुद्धा येणारे कळूच दे की. ऍडव्हान्स मध्ये सांगून टाकते. आता लगेच कळ लावायला चाललेली असते तिलोत्तमाच्या रूम मध्ये. आता सारंग आलेला असतो आणि सारंग सावली चर्चा करत असतात. हॉल बुक केलाय, डेकोरेशन वाल्याला सांगितलंय, केटर वगैरे बघितलेत. आता सारंगने बबलूने जे काही काम केलंय ते सगळं काही सावलीला येऊन तो सांगत असतो. असं असं एकंदरीत ठरलंय. अजून किती माणसं आहे म्हणजे मला जेवणाचं तसं आधी सांगायला. रिटर्न गिफ्ट सुद्धा देणाऱ्या मस्तपैकी बर्थडे होणार आहे. मुलांची सुद्धा लिस्ट सांगा किती मुलं येतील. एक मिनिट एवढा मोठा हॉल, केटर्स, रिटर्न गिफ्ट, एवढा मोठा बर्थडे, खूप खर्चिक होणार नाही का हा बर्थडे? नको तेवढा खर्च होणार असं वाटत नाहीये सारंग. पण ते सारंग बर्थडे साधेपणाने घरात सुद्धा करू शकतो ना. एवढा खर्च कोणी करायला लावलाय? घरी करायचं की तुझ्या घरी करायचं की माझ्या घरी करायचं? तुझ्या घरी शक्य नाहीये, मग इथे करायचं का? हे कसे बसतील ग सावली? सोयीचे मित्र मैत्रीण, आपल्या ओळखीचे कोणी रिलेटिव्ह कोणीतरी येणारच ना. मधली मुलं, त्यांचे पालक, एवढी लोक या घरात मावणार आहेत का? ते बरोबर आहे सारंग, अगदी बरोबर विचार केला. सारंग खूप खर्च होऊन जाणार आहे आणि तुम्हाला माहिती मला खर्च आवडत. खर्चाचं कशाला टेन्शन घेते, मी बघतो ना माझं. तू फक्त तुझी यादी सांग. पण वाढदिवस आहे, तुम्हाला सगळा खर्च करू देणार नाहीये, मी सुद्धा अर्धे पैसे देणार. मग निम्मा खर्च करू की? बबलू सारंगकडे बघायला लागतो. सारंग म्हणतो 50-50. भाडं किती आहे ते सांगा. 10,000 रुपये. तिने मी आलंय ना 10,000 रुपये. बोललो ना 2,000च म्हटला ना तो. तू तुझ्या लक्षात नाही का? सारंग म्हणतो 2,000च तयार झालाय तो. मी 1,000 देईन, 1,000 तुम्ही द्या. सारंग म्हणतो ठीक आहे दे 1,000 तू दे. ते जेवणाचं कसा हिशोब आहे म्हणजे पर प्लेट? बबलू म्हणतो 250 रुपये. सावली म्हणतो एवढं महाग 250 रुपये? घरी बनवते सगळं जेव. केटर जे ते लावलेत ना केटर्स, ते कॅन्सल करून टाका. काही नकोय आपल्याला बाहेरून जेवण. माझं मी घरी छान असं जेवण बनवते. सारंग रिलॅक्स, किती पण लोक असू मी एवढ्यांचं पण जेवण बनवीन. सारंग म्हणतो अगं तो मस्करी करतोय बबलू, 55 रुपये पर प्लेट आहे. त्याचं काय ऐकायला लागलीये सावली तू? तुला कळतच नसतं की सारंग एवढ्या कमी किमती का सांगतो सावलीला? ते कसं शक्य आहे? बबलू तुम्ही पण तेच म्हणतो, कसं शक्य आहे सारंगदा? अरे बबलू आहे ना शक्य, आहे ना तो. मग कमी केले ना त्यानं. कंपनीत नाही का तो जेवण देतो. अच्छा म्हणजे 55 रुपये. 25 दे, मी 30 देतो, चालेल ना? बात नाही. तुम्ही 27, मी 27. 27, 27.5. हा कोणता हिशोब आहे सावली? असाच हिशोब आहे. सारंग आता हसायला लागलेला असतो. सावली 50 पैसे कुठे सापडतील का आजच्या काळात? 27 दे, मी 28 देतो. कशाला? वाढदिवस माझ्या पण मुलाचा आहे. आम्ही दिला, तुला काय प्रॉब्लेम आहे ग सावली? म्हणतो तुम्ही 27 द्या, 1 रुपया मी देतो. सावली म्हणते नाही जमणारच. आणि बबलूचं डोकंच बंद पडलेलं असते या सावलीच्या पुढे. आणि सावली म्हटलेली असती की माझ्या आबिरच्या वाढदिवसाला दुसरं कोणीच रुपया सुद्धा खर्च करायचं नाही. बबलू म्हणतो काय म्हटलीस? बोलता आणि आता म्हणतं की दुसरं कोणी? वा हा, म्हणून 1 रुपया माझ्याकडनं. ठीक आहे चालतंय. त्यांचं झालंय. तुझ्या बाजूने किती माणसं येणार आहे सांगतीस का? मुलं किती येणार आहे रिटर्न गिफ्ट साठी? बाजूने आमच्या घरचे गुरुकुलाचा स्टाफ आणि गुरुकुलचे मुलं एवढेच आहेत. लिस्ट मध्ये ते लिहिलंच मी. केक सांगितलेत मी. सावली, एक अबीरचा आणि एक ओवीचा. 2 बर्थडे म्हटल्यावर 2 केक नको का? केक मी माझ्या पैशाने आणेन, तुम्ही आणायची गरज नाही. केक आण तू, ओवीचा आणतो मी. बारीक असा हिशोब चाललेला असतो सावलीचा. सारंगचं डोकं बंद पडलेलं असतं. बबलू तो फक्त बघत बसलेला असतो. वा सारंगदाची काय हालत झाली ना ग. सगळं डन. आता काही हॉलवर आम्ही दोघेही तयारी करण्यासाठी जाणार आहोत. आम्ही पण येणार. तुला ना 50-50 करायचं, मग आम्ही कशाला माघारी राहू? सांग. आता सावलीशी हिशोब वगैरे करतो आणि तिथून आता निघालेलो असतो. बबलू पळतच सुटलेला असतो. सारंगदा सावली बहिणीशी खोटं का बोलला? काय रे, कशाबद्दल? त्याचं ताट 250 रुपयाचं, तिला 55 रुपये का सांगितलं? 1000 मिळवला, आता 2000 सांगतोय. का खोटं बोलतोय रे? रिटर्न गिफ्ट त्याचे तर अर्ध्यापेक्षा सुद्धा पैसे कमी सांगितले. का असं केलं? किती स्वाभिमानी आहे माहितीये तुला, बरोबर? गुरुकुल बंद पडलंय म्हणजे तिच्याकडे पैसा येणार नाही. तिच्याकडे पैसे मागेल का? नाही, बरोबर ना? तिच्याकडे पैसे त्याच्यातनच ऍडजस्ट करणार. त्यांना जिंकडे सुद्धा मागणार नाही. जर मी देणार नाही, जगन्नाथ देणार नाही, मग तिच्याकडे पैसे कुठून येणार? टेन्शन आलं आणि वाढदिवस साजरा करायचा नाही, मग काय करायचं? बबलू म्हणतो नाही असं नाही करायचं. बर्थडे झालाच पाहिजे सारंगदा. मी आनंदी तर मी आनंदात, सावली बहिणी आनंदात तर तू आनंदात. होणार आहे सारंगदा. तर पाऊस आज बसायलाच पाहिजे गाडीत ना? बबलू म्हणतो हो चल की. आता मोनिका आणि तिलोत्तमा सुरू झालेलं असतं. मोनिकाने संधी साधलेली असते. तिलोत्तमाला नको सांगायला ते तिने आधीच सांगून टाकलेलं असतं. तेव्हा म्हणते मोनिका विचार करून शांतपणे सांग, खरंच सारंग सावलीला भेटायला गेलाय का? ते सध्या 2 जण एकत्र आहेत का? काहीतरी गैरसमज होतोय मोनिका, असं व्हायला नको. माझा गैरसमज कसा होणार? काय चाललंय तुमचं? सांगते ना तुम्हाला. काल रात्री बोलणं ऐकलंय. अमृता वहिनीशी बोलत होता ना तेव्हा ऐकलंय मी. ती अमृता वहिनीला सांगत होता आणि आज सकाळी तो सावलीशी फोनवर बोलत होता तेव्हा ऐकलंय मी. सगळं ऐकलंय आणि तिला सकाळी भेटायला गेला. मी गॅरंटेड सांगते सारंग सावलीलाच भेटायला गेला. जेव्हा विचारताल ना
तेव्हा जर माझं नाव घेतलं तर बघा या तो माझ्यावर चिडेल आणि मग तुम्हाला मी कधीच काही सांगणार नाही. बाई तुझं नाव नाही घेणार, रिलॅक्स. त्या सारंगला बघतेच मी, हे सारंगचं भेटणं बसणं बोलणं जरा कुठेतरी थांबवायलाच लागणार आहे. तुझं नाव येत नाहीये मध्ये, पण मी बघ आता सारंगची कशी शाळा घेते. मुलगा माझ्या हातातून जाईल आणि हे मला होऊ द्यायचं नाहीये. अरे तेल ओतलेलं असतं, आता फक्त काडी टाकायची असते की भडका उडणार असतो. तिलोत्तमा सारंग आला की लगेच विचारणार असते. चाललेलंच असतं तेवढ्यात काय सारंग आलेलं असतो. तिलोत्तमा म्हणते कुठून आला रे? तो म्हणतो बाहेरून. तिलोत्तमा हो मला दिसतंय ना बाहेरूनच आलाय तू. गेला कुठे होता ते सांग. सारंग बाहेर गेला हे माहिती, पण एक्झॅक्टली कुठे गेला होता? काम होतं म्हणून गेलो. कुठे काम होतं, काय काम होतं सारंग सांगतोस का? मग इतकी बारीक विचारत असते आता या गोष्टी सारंगला. तू गेला होता ना याच्या बरोबर, कुठे होतं तुम्ही सांग बरं. कुठे गेला होता बबलू तुला विचारती मी. डायरेक्ट म्हणते सावलीकडे गेला होतात का? म्हणतो नाही. तिला तेव्हा म्हणते बबलू मोठ्या आवाजात खोटं बोलायचं नाही. तो हो गेलो होतो सावलीकडेच गेलो होतो. ती ओवीची टीचर आहे ना, मग गेलो होतो तिच्याकडे. टीचर आहे आमंत्रण द्यायला गेलो होतो. मग घरी जायची काय गरज, फोनवर पण सांगू शकतोय ना. रात्रीची फोनवर बोलला मग तेव्हा सांगून टाकायचं की घरी कशाला गेलास रे. आता तिला तेव्हा बोलता बोलता बोलून गेलेली असते की काल रात्री फोनवर बोलणं झाले. मोनिका लगे डोक्याला हात लावते, म्हातारीने केलाय पचका. सारंग म्हणतो वहिनी मला असं वाटायचं की भिंतींना ऐकायला येतं, पण नाही येत असं. भिंती बोलतात पण खरंच मिरॅकल आहे ना आपल्या घरात. हे का म्हणते ए सारंग मला भिंत वगैरे बोलायची नाही, मी भिंत नाहीये, मी मोनिका आहे. काहीच सांगितलेलं नाही आणि माझा काही संबंध पण नाहीये. त्या आईंना विचार कुठून काय कसं कळालंय. मी तुम्हाला काही बोललीये का? तिलोत्तमा म्हणते ऐक जरा ऐक, शांत बस. मी कोणाला काय सांगितलं हा प्रश्नच नाहीये. त्याचं काय त्या पोरीला आमंत्रण देण्यासाठी घरी का गेला, फोनवर तिला आमंत्रण का नाही दिलं, बस. कडे का गेला, उद्या वाढदिवस आहे म्हणून तिला आमंत्रण द्यायला गेलो. किती सिंपल आहे. हॉलवर ये, उद्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. कळालं? मी काहीच सांगणार नाहीये. तिलोत्तमा म्हणते मी नाही येणार आहे उद्या हॉलवर. की तिथे असेल तर मी काही येत नसते हॉलवर बिलवर. नाही म्हणजे नाही, येणारच नाही मी सारंग. तुला कोण हवंय, मी किती? तर मग आता परत तेच वागायला लागलेली असते. तूच ठरवायचं सारंग, सावली हवी की तुझी आई हवी आहे. दोघींमधून एक चूज करायचं आणि कुणाला बोलवायचं आणि कुणाला नाही हे तुझं तू ठरवायचं. कुणाची गरज आहे तूच ठरव सारंग. सारंग म्हणतो वहिनी आई जर उद्या नाही आली तर तुम्ही तिघं याल ना हो, राजकुमार दादा शुभ्रा आणि तुम्ही. तिला तो म्हणते सारंग तू काय बोलतोय, म्हणजे मी नाही आले तर चालणार आहे तुला? हो सारंग आम्ही येणारच. आम्ही नाही येणार कसं? ओवीचा बर्थडे आणि आम्ही येणार नाही? ऑफकोर्स आम्ही येणार म्हणजे येणार 101%. साठी ते यायलाच लागणार ना. तिला तर मग आता मोनिकाकडे इतकी रागाने बघत असते. बर्थडेला कोणते नवीन कपडे घालायची त्याची तयारी चालू आहे तिची. आता निघून गेलेले असतो. तिला तर मग येणार की नाही येणार सारंगला फरक पडलेला नसतो आणि त्यांनी तोंडावर दाखवून दिलेलं असतं. सारंग आता तिथून बबलूला घेऊन निघून जातो. तिला तर मग इतकी चिडलेली असते, आताच गेलेली असते. आई हा कसा वागतोय सारंग बघितलं का, अख्ख्या जगाला आमंत्रण दिलंय आणि त्या जगामध्ये सावली सुद्धा आहे आणि ती सावली तुम्हाला आवडत नाही माहिती ना, तरी सुद्धा ती सावली पार्टीला येणार आणि तुम्ही नाही आलात तरी त्याला फरक पडत नाहीये. बघितलं ना कसं वागतोय सारंग. आई बर्थडेला आली नाही तरी चालेल पण ती सावली मात्र यायला पाहिजे. तर माझा असा कडक इन्सर्ट केलेला असतो सारंगने की बस, आणि त्यावर मीठ टाकत असते ही मोनिका. चूज केलं. माय गॉड कसं आई वागतोय ना हा सारंग फक्त सावलीसाठी. इकडे आता सावलीच्या घरी सुद्धा यादी चाललेली असते. कोणाकोणाला आमंत्रण द्यायचं, कोणाकोणाला बर्थडेला न्यायचं. सावली, व्यंकटेश आणि जगन्नाथजी असतात. गुरुकुलातले काका मावशी, गुरुकुलातले सगळे विद्यार्थी, त्यांचे पालक, याची सुद्धा मोठी लिस्ट असते. आणि मी सगळा खर्च निम्मा निम्मा करायचं ठरवलंय बरं बाबा. आजी म्हणतात हो का, लिस्ट पण सॉर्ट आउट करायला लागणार. म्हणजे काय तुझा निम्मा निम्मा भीमा भीमा काय चाललं? आबिरचा आजोबा जिवंत असताना तू का खर्च करणार? मी करणार की खर्च? माझी एवढी पण ऐपत नाहीये का? ऐकून घेता का तुम्ही? वाढदिवसाचा खर्च माझ्या स्वतःच्या हिमतीवर करायचा अशी माझी इच्छा आहे. तेवढे माझ्याकडे पैसे. डोंट वरी बाबा. अबीर, व्यंकटेश लांबूनच आवाज देतो. फुगवून हा अबीर शाळेतनं आलेला असतो. काही तयारी नाही, डेकोरेशन नाही, काही नाही. आल्या सगळ्या घरात हा अबीर बघतो. त्याला असं वाटतं की माझ्या बर्थडेची काहीच तयारी नाही. अगदी तोंड फुगवून सगळं घर बघतो तर अगदी शांत असं घर असतं. उद्यावर बर्थडे आलाय आणि तयारी तर काहीच नसते. हातपाय धुवून घे, मी तुला जेवायला वाढते बाळा. तर तोंड फुगवूनच असतो. तो जातो आणि कपडे वगैरे चेंज करून जेवणासाठी येऊन बसणार असतो. जगन्नाथजी म्हणतात सावली काय हाल चाललंय त्या पोराचे, त्याचा चेहरा बघवत नाहीये ग मला. आपण सरप्राईज देणार आहोत ना, मग सरप्राईज राहिलं पाहिजे ना. तुम्ही शांत बसा बाबा, उद्याचाच दिवस आहे. सरप्राईज मिळालं की आनंदी होणारच आहे तो. बाई तुझ्या मनासारखं होऊ दे, ठीक आहे. खूप खुश असते. इकडे आता अमृता आणि सारंग चर्चा करत असतात आणि बबलू यांची चर्चा ऐकत असतो. तयारी झालीये वहिनी, ऑलमोस्ट सगळीच तयारी झाली आहे. बुक झालाय, जेवणाची व्यवस्था झालीये, डेकोरेशन सगळंच झालंय. महत्वाची गोष्ट करायची राहिलीये. काय राहिलंय सारंग? आता आपल्या वहिनीला फोन करून बोलवायचं तेवढं मात्र राहिलंय. बोलवायलाच लागणार आहे ना कार्यक्रमात. ओवीची आई म्हणून तिने उभं राहायला नको. तिला नुसतं बोलवायला नाही लागणार, तिला शिकवायला लागणार आहे, चांगली पट्टी पडवायला लागणार आहे की सारंगची बायको आहे असं वाग. सारंग सुशीला म्हण नुसतं. सुशीला वहिनी नको करू तिच्या समोर. म्हणते तुम्ही उगाच टेन्शन घेताय. उद्या एवढा गोंधळ असणारे ओवी, अबीरचे मित्र, पालक, इतका गोंधळ असणार आहे ना. अबीरला सांभाळेल की तुझी बायको कोण आहे हे बघेल, प्रश्न विचारत बसेल. नाही ना, मग डोंट वरी. तेवढ्यात काय काकू करत ही ओवी धावतच आलेली असते. आता सारंगकडे बघते.
असं करते आणि तोंड फुगवून असते ओवी आणि अमृता, कारण फुगलेले असतात ना त्या. ओवी नाही तोपर्यंत अमृता नॉर्मल बोलत असते सारंगशी. काकू मला भूक लागली, मला जेवायला दे. अमृता म्हणते हो बाळा तू फ्रेश हो, मी लगेच तुला खायला आणते. सारंग आणि ओवी बोलत नसतात आणि अमृता सुद्धा कट्टी घेतलेली असते ओवीच्या समोर. आता यांचं हे चाललेलं असतं. आता ओवी फ्रेश होण्यासाठी निघून गेलेली असते, परत माघारी येते. आता तुमचं काय बोलणं चाललं होतं ग काकू? काका काय आला इथे? मी माझं घर आहे, कशाला आलाय म्हणजे काय? तिला काही बोलायचं नाही, आत्ताच सांगते तुला. म्हणते लगेच बाहेर व्हायचं आणि तुमचं काम बाहेर करायचं, घरी काम आणायचं नाही ऑफिसचं. दोघांनीही बाहेर व्हायचं आणि काम बाहेर करायचं. म्हणते निघा, माझ्या बाळाला भूक लागली, तिला काहीतरी खायला द्यायचंय मला, चला निघा बाहेर. इतकं कौतुकाने बघत असतो ओवीकडे अमृताकडे. आता दोघेही घाबरलेले असतात, बिचारे निघून जातात. तर ओवीचा आणि अबीरचा परत फोन सुरू झालेला असतो ना. गप्पा झाले सगळे. ओवी म्हणते अरे अचानक गप्पा नाही, आपल्याला फसवणार आणि घरातच बर्थडे करायला लावणार. तू बघ मी तुला काय सांगते, घरातच बर्थडे करायला लागणार. तर मी कोणताच केक कापणार नाहीये, त्यांना काहीही करू दे आणि कितीही करू दे. अबीर म्हणतो मी सुद्धा केक कापणारच नाहीये, ठरवल्याप्रमाणेच करायचंय आपण. डोंट वरी, आपण आपल्या मुद्द्यापासून हटायचंच नाहीये. जंगल बुकचं छान असं डेकोरेशन करायचं. काय काय ठरवलं होतं अबीर मी बर्थडेच्या बाबतीत, तुला काय सांगू. सगळा प्लॅनचा पचका झालाय बघ की. काहीच तयारी नाही, काय नाही, काहीच नाहीये माझ्या घरी. त्यांचं नाव असलेला एकच मोठा केक आणायचा होता आणि मस्तपैकी बर्थडे असं सेलिब्रेट करायचा, पण सगळंच राहून गेलंय रे. ओवीला फार वाईट वाटतं आणि तिकडे अबीरला सुद्धा तितकंच वाईट वाटतं. पण तुम्ही तर लिस्टच केली होती, ॲनिमल थीम, मोठ्या केकवर आपल्या दोघांचं नाव, प्राण्यांचे वेगवेगळे मास्क, इतकं छान मी तयारी केली होती की बस. अबीरने आणि ओवीने जवळजवळ सारखीच तयारी केलेली असते. जबरदस्त असा बर्थडे त्यांना करायचा असतो, पण सगळा त्यांचा प्लॅनचा पचका झालेला असतो. म्हणतो ओवी कुणीच आपली काळजी करत नाही, फक्त लिस्टकडे बघत बसणं एवढंच आपल्या नशिबात. लिस्ट अबीरने फेकून दिलेली असते आणि ती लिस्ट आता सावलीला सापडते. सारंगने आता सुशीलाला फोन लावलेला असतो आणि ओवीचा अबीरचा वाढदिवस आहे, त्यासाठी तुम्हाला यायलाच लागणार, तुम्ही नाही आला तर वाढदिवस होणारच नाहीये. तेव्हा तिकडनं सुशीला म्हटलेली असते की हो हो मी येणारच. सावलीने लगेच सारंगला फोन लावलेला असतो. सावली म्हणते बोल ग. सारंग म्हणतो बोल ना सावली, काय ग उद्याचं प्लॅनिंग बदलायला लागणार आहे का ग सावली? काय झालंय, कशासाठी प्लॅनिंग बदलायचंय सांगतीस का जरा? बुक केल्या, सगळी तयारी झाली ना, आता कसं अचानक प्लॅनिंग बदलू, तूच सांग बरं. जरा श्वास घेता का? काय लावलंय हो नॉनस्टॉप? जरा श्वास घ्या आणि शांत बसा. तसं न ऐकता सुरूच होतं का हो, थांबायचं नावच नाही. जरा श्वास घ्या आणि शांत बसा. मला एक लिस्ट सापडली अबीर आणि ओवीच्या बर्थडेची. त्यांनी बरीच लिस्ट तयार करून ठेवली आणि प्लॅनिंगही जबरदस्त आहे त्यांचं. त्यांनी मिळून बनवली आहे. थीम बर्थडे हवाय आणि मुलांच्यासाठी वेगवेगळ्या प्राण्यांचे मास्क आणायचे आणि एक मोठासा केक आणायचा, त्यावर अबीर आणि ओवी सोबतच नाव असलं पाहिजे. गिफ्ट वगैरे काय द्यायचं सगळं त्यांनी लिस्ट करून ठेवली आणि ही मला जस्ट यादी सापडली आहे. सारंग वाचून मला टेन्शन यायला लागलंय. सारंग नको काळजी करू सावली, मी आहे ना, डोंट वरी. त्यांच्या मनाप्रमाणेच होणार, तू अजिबात काळजी करू नको बरं सावली. प्रॉमिस करतो कुठेच काहीच अडचण येणार नाही. सारंगने आता फोन ठेवलेला असतो. अगदी हक्काने सावलीला अधिकाराने म्हणतो की तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी आहे, आणि फोन तर ठेवलेला असतो. सावलीला टेन्शन असतं. सारंग मात्र हसत असतो की सावली कशी हक्काने त्याला बोलते, रागवते, अधिकार गाजवते. बघू आता हा अधिकार कायमचा गाजवण्यासाठी सावली सारंगच्या आयुष्यात येणार का? हे जर कळणार असेल किंवा जाणून घ्यायचं असेल तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.